नमस्कार, मी गायत्री देवेंद्र बापू राऊत आणि मी वसुंधरा गटामध्ये अध्यक्ष आहे आणि आमचं काम 2013-14 पासून सुरू झालेलं आहे। मोहा लाडू बनवण्याची प्रक्रिया अशी आहे की ती हेल्थसाठी चांगली आहे। बाकी इतर प्रोडक्टपेक्षा त्याच्यात विटॅमिन, कॅल्शियम, खनिजे भरपूर प्रमाणे असल्यामुळे आम्ही मोहा फुलाची निवड केलेली आहे आणि ते आमच्या एरियामध्ये, आमच्या आजूबाजूमध्ये पूर्ण उपलब्ध आहेत। तर त्याच्यामुळे बिना केमिकलचे असल्यामुळे आम्ही त्याची निवड केली आहे आणि त्याच्यामधून किती विटॅमिन्स आणि किती खाल्लं पाहिजे आणि कसे बनवले पाहिजे याची पूर्ण नियोजन पद्धतीने त्याला हे वन उपज असल्यामुळे तिथून जंगलातून आणून त्यांना वाढवून स्वच्छ धुणे, आम्ही 3-4 पाण्याने धुतलेले आहे। याच्यात खडा आहे की रेतू आहे की हे खाण्यायोग्य आहे की नाही आहे ते धुवून पाहतो आणि नंतर खाऊन पाहतो की याच्यात स्वच्छता आली आहे की नाही, हे क्लीन झालेले आहे की नाही। त्याच्यानंतर मग आम्ही वाळू टाकतो। वाळवताना पण चांगलं लक्ष देऊन ते काम करतो आणि ते वाळल्यानंतर पूर्ण अजून त्याच्यातलं अंदर बारीक जे आमच्या भाषेमध्ये ते कुची म्हणतो आम्ही त्याला, ते पूर्ण काढून ते कळवट लागलं नाही पाहिजे म्हणून पूर्ण वाळल्यानंतर अजून साफसूफ करतो, त्याला पाकडणे, चालणे आणि मग त्याला वाळून झाल्यानंतर तुपामध्ये भाजून घेतो। मोह फुलांना भाजल्यानंतर पण अजून काही जळल्या वस्तू आहे की कधी जास्त करपली आहे ते बाजूला काढतो आणि नंतर मग त्याला मिक्सीमध्ये बारीक करून घेतो। त्याच्यानंतर मग तिथं तूप आहे, विलायची आहे, आंबाडीचं बिया असतो, त्याच्यात फेरेस नावाचं एक विटॅमिन आहे तर ते पण टाकतो, तुळशी बीज टाकतो। त्याच्यामुळे जास्त ऑक्सिजन असल्यामुळे काहीचं मला ते माहीत नाही की कोणत्यात कसं आहे, पण ते वापरले आहे आम्ही। रानमुळ्या वगैरे वापरल्या आहेत, सतावरी मुळी आणि तुळशी पानाचं अर्क पण वापरलं आहे आणि बिया पण वापरलेल्या आहेत आणि सोडा टिकवण्यासाठी सोडा आणि हिंग पण वापरलेला आहे, शेंगदाणे, गूळ चवदार लागावा म्हणून। आणि मग त्याला लहान लहान गोळे करून की एका दिवसात किती खाल्लं पाहिजे, तर आमचा जो लाडू बनवण्याचा प्रकार असतो तो छोटासा असतो, 10-12 ग्रॅमचा असतो एक लाडू। तो एका दिवशी 1 खाल्ला पाहिजे किंवा 2 खाल्ला पाहिजे असं आम्ही ते विकताना सांगतो आणि 1-1 पावाचं म्हणजे 250 ग्रॅमचं ते आम्ही पाकिट बनवलेलं आहे। पाकिटवर किती दिवसापर्यंत तो टिकू शकतो, 3 महिने 4 महिने असं ते डेट पण लिहिले आहे, निग्रेस किती टाकलेले आहेत, किती ग्रॅमचं बनवलेलं आहे, किती ग्राम टाकलेलं आहे ते पूर्ण प्रोडक्टच्या पॅकेजिंगवर लिहून राहणार आहे। आणि ते आम्ही सुरुवातीला लाडू बनवायच्या पहिले पावडरच केला होता मोहा फुलाचा, तर आम्ही तो बिना केमिकलना मातीच्या भांड्यात, चिनी मातीचे बरणी आणि काचाची बरणी 3 प्रकारचे भांडे केले होते की काचाच्या भांड्यातला पावडर किती दिवस टिकू शकतो आणि मातीच्या भांड्यातला पावडर किती दिवस टिकू शकतो। आणि राबचं पण तसंच आहे, मोहा लाडूचं पावडरचं पण तसंच केलं आणि राबचं पण तसंच केलं। 3 भांड्यांमध्ये त्यांना वेगवेगळे ठेवण्यात आलं आणि ते किती टिकावदार आहे, तर सर्वात जास्त म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये राब 3 वर्षापर्यंत राहू शकली आणि मोहाचं पावडर 1 वर्षापर्यंत राहू शकला बिना केमिकलना। तर ते आत्तापर्यंत आम्ही बिना केमिकलनंच टिकवून ठेवतो आणि जेव्हा पॅकेजिंग करतो प्लास्टिकची किंवा कागदाची, तर त्याच्यामध्ये आम्ही 3 महिने 6 महिन्याची डेट टाकतो।